त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा शिक्का त्यांच्यावर लावला गेला आणि 17 वर्ष ते त्यांचं जे काही सामान्य नागरिक, भारताचा नागरिक म्हणून ज्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे ते जगू शकले नाही, हे त्यात झालं. सर, खरं तर आज न्यायमूर्तींनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की दोन्ही थेऱ्या ज्या होत्या ATS NIAची, दोन्ही थेरी वेगळ्या होत्या आणि ह्या सगळ्याचा जो फटका आहे तो आरोपी तर सुटलेले आहेत निर्दोष, मात्र कुठेतरी जे मृत्युमुखी पडले 6 जण, निष्पाप जीव जे गेले त्यांच्याबद्दल देखील एक सहानुभूती वाटते. नक्कीच कोर्टाने निर्णय देताना शेवटी सांगितलं की जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख देण्यात यावे आणि जखमी जे झाले त्यांना 50,000 देण्यात यावे. नक्कीच सर, पण बघितलं तर प्रज्ञा साध्वी असतील किंवा चतुर्वेदी असतील, यांच्याकडे कोणतेच पुरावे नसल्याचं देखील सिद्ध झालं आहे. अभिनव भारताचा जो संस्था आहे त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. नेमका काय उल्लेख होता? अभिनव भारतचा जो उल्लेख केला प्रॉसिक्युशनने, कोर्टाने, की अभिनव भारत ही जरी अस्तित्वात असली तरी कुठल्याही प्रकारे त्यांचा फंड टेरर ॲक्टिव्हिटीजसाठी यूज झालं असं काही त्यात दिसलं नाही. एकंदरीतच जर बघितलं तर प्रज्ञा सिंग साध्वी यांच्याबद्दल देखील त्यांनी म्हटलेलं आहे. गाडी संदर्भात त्यांच्या म्हटलंय की चेसिस जी आहे गाडीची ती कुठेच मॅच झाली नाही आणि त्याआधीच 2 वर्ष आधीच त्यांनी संन्यास घेतला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.